नमस्कार मित्रांनो, मी हनुमान भालेराव. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या गावची घरकुल यादी कशी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे पाहायचे आज हे आपण पाहणार आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर तुमचे स्वागत आहे, कारण हे आपले चॅनल नवीनच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे PM आवास योजना असे टाईप करून घ्या आणि त्याला सर्च करा. मित्रांनो, हे मी लॅपटॉपवरती दाखवत आहे, पण तुम्ही फोनवर सेम हीच प्रोसेस करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथेच थोडंसं स्क्रोल करायचं आहे. खाली आल्याच्या नंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आवास सॉफ्ट यावरती जाऊन तुम्हाला रिपोर्ट याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला येथे सोशल ऑडिट रिपोर्ट्स यामध्ये तुम्हाला 1 नंबरचं बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला येथे ऑल स्टेट्स येथे महाराष्ट्र तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. नंतर येथे तुमचा जिल्हा निवडून घ्या. नंतर तालुका आणि तुमचे गाव निवडून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला वर्ष निवडायचे आहे. कोण्या वर्षीचा तुम्हाला घरकुल यादीचा डाटा काढायचा आहे. 2024, 2025 का 2025, 2026. तुम्ही यामध्ये 2024, 2025चा डाटा सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा एक ऑप्शन येईल. त्यामध्ये तुम्हाला ही स्कीम कोणती आहे तुमची. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना 1 नंबरला दिसेल. त्याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावची यादी दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता. जर काही यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर येथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही एक्सेलमध्ये पण डाउनलोड करू शकता आणि PDF मध्ये पण डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये पाहू शकता. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तरी तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता. धन्यवाद मित्रांनो.